राम राम भावांनो बहिणींनो, मी तुमचा मित्र बंधू सखा नाना, गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत। तर भावांनो बहिणींनो, परत एकदा एक आपल्या घरगुती ब्लॉग घेऊन मी आलो आहे तुमच्या समोर। तुमच्या मोबाईलमध्ये समोर नाही, समोर कुठे आहे मग, तुमच्या मोबाईलमध्ये आलेलो आहे। तर कालचा व्हिडिओ आपण लय दिवसानंतर टाकला फॅमिलीचा, त्याला चांगला रिस्पॉन्स दिला, त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद। तर आज आम्ही आलेलो आहे परत एकदा थेट शेतात, कारण चुकलेला फकीर कुठं सापडतो तर मशिदीत, आणि शेतकरी कुठं सापडन तर वावरात। तर काल तुम्हाला दाखवलं होतं बाजरी सोंगायचं काम चालू आहे। बाजरीचे काल कणस बिनस मस्त कापून झाले, कणस कापून झाले, आणि मग आता खाली बाजरी सोंगायचं काम चालू आहे आता। म्हणजे त्याचे दोन फायदे आहेत, आता त्या जनावराला बी होईन आणि बाजरी आपल्याला खायला होईन, तेवढीच दाता खाली रगडायला आहे की नाही। तर नानीचं काय चालू आहे? हो, राम राम करा। राम राम भावानो बहिणीनो। हा तुमच्या नाना भाऊ मला बाजरी सांगायला लावली। ओ पाहुणी बाई, पूनम, आमची पूनम लय लाजती भाऊ, पहा ती एक गावठी पूनम आहे, ती लय फेमस, आणि आमची ही पूनम आहे, पण ही पूनम लय लाजती। ए पूनम, राम राम कर, चल जाऊन ते राम राम कर एकदा। आता आपण तिला राम राम करायला, एकदा राम राम कर, एकदा राम राम भावानो बहिणीनो। हा बस भावांनो बहिणींनो, आता ती 2-3 दिवस झाले तिला येऊन। आता तुम्ही म्हणता बाबा पाहुणी आली आणि मग वावरात कस काय आणली, तर ते काय झालं, तिला लय कामाची हौशी, तिला म्हणलं घरी बैस, तर घरी बसूनच राहीन, आहे ना रे पूनम? हा हाय का? हा म्हणती ती बी, कायच भाऊ आपल्याकडे माणसं आले तेवढे कमी पडत येत, मोकार काम करून घ्यावं लागत आहे की नाही। तर आता कणस बिनस मस्तपैकी वक्कीमध्ये कापून झालेले आहेत, आणि हे बाजरीचे ढांडळ सरमण म्हणतो आम्ही त्याला, तुमच्याकडे काय म्हणते त्याला कमेंट करून सांगा बरं का। आणि हा सगळा खरा कष्टाचा पुतळा, हो सगळीकडेच सरमडच म्हणत असते बाजरीचं सरमड। हा पण मग ह्यो आहे का, ह्यो आपला खरा कष्टाचा पुतळा आहे। आता माझे भाऊ बहिणी सांगतील मी कष्टाचा पुतळा आहे का नाही आहे, भाऊ बहिणी नक्की सांगा बरं का, नेमकं मी कष्ट करीत नाही का बसून राहते यांच्या जीवावर, नक्की सांगा तुम्ही। बघा म्हणते का कष्टाचा पुतळा, मी होते म्हणून तुमचं करकंच झालं, तसं नाही मी होतो म्हणून तू राहिली, तसं नाही मी होते म्हणून तुमचं करकंच झालं, या नको गप्पा आणू, माहिती का तर दुसरी होई ना तर कवाच थांब आता 5 मिनिटं आपण लगे का पूनम करून खरं खोटं करून घेऊ, आपण खरं खोटं करून घेऊ, कोण काम करतं आणि कोण काम करीत नाही, आपण लगे पूनम लिहायचं। पूनम आता आबा, आणि पूनम कोण आहे माहितीये का, तिच्याच भावाची बायको आहे, म्हणजे माझी बहीणच आहे पण तिच्या भावाची बायको आहे ना, तर मग आता तीच खरं खोटं सांगन, नेमकं आता तिच्या भावजाईची बाजू घेती का मै बाजू घेती कळन। पूनम खरं सांग, कोण ज्यादा काम करतं? दोघं पण करते, दोघं नाही, एक कोणाचं तरी नाव सांग, भांडण नाही झाले पाहिजे। तिच्याकडे काय पाहती सांग लवकर, कोण ज्यादा काम करतं? ताई, अवघड झालं भाऊ, आता आईला वळणच पाणी वळणालाच गेलं भाऊ। म्हणजे मी बिगर कामाचं आहे का? मी बिगर कामाचं आहे मग? अवघड झालं। तुम्हाला वाटत असं भावानो बहिणीनो का मी आता व्हिडिओ करू राहिलो आणि सोंगू राहिली, तिने माझ्या वाटेची पाठ मागं ठेवली तिकडे, दिसली का? पण व्हिडिओसाठी मी मोबाईल हातात घेतला, मग तुम्हाला वाटण का बोचायला आणिच ताच व्हिडिओ करीत राहतो, अरे व्हिडिओ नाही करीत, पण ती मला सोंग नाही ना माझ्या वाट्याचं, तिने माझ्या वाट्याचं तसंच ठुललंय ना। बरोबर आहे ना, मग असं कसं हो? आता हे सोंगणीचं काम काही एकट्या माणसाचं राहतं का? भावा बहिणीला विचारा, त्यांचं जे कोणी शेतकरी असं त्यांना कळण का हे शेतीचं काम एकट्याचं राहतच नाही। मग सगळ्यांनी जर केलं तर पटकन काम होतं, नाही तर मग एकट्या माणसाला मग काय ते कटाळा येतो, एकट्याचं मन लागत नाही, किती केलं तर किती होणार ते काम एकट्या माणसाला। ते आहे आणि त्याच्यात आपण कष्टाचा पुतळा, त्याच्यात मी कष्टाची पुतळी, मग सांगा तुम्ही। पण एक मात्र नक्की झालं बरं का, पूनम ना राईट आहे का, राईट भांडणं लावून दिली काय आपल्या दोघं, तिनं तुझीच बाजू घेतली।
अहो मग आता मग अरे भावाची बाजू घ्यायची ना. भावाची मग भावाची बाजू नाही घेतली. नंदाची बाजू घेतली. हो, तुम्ही ते म्हणते तर मी तर म्हणले दोघं पण म्हणले दोघं. नाही मी एकच म्हणलो म्हणायचं ना भाऊच काम करतो म्हणून. नंदाची बाजू घेतली. थांबा आता डायलॉग आहे का तुम्ही? काय म्हणली समजून घे नरंग समजून नाही घेणार. म्हणजे धाक येतो म्हणून सारा घोटाळा झाला. मी समजून घे नाही ना भाऊ समजून घे. नंदा लय खोडीच्या राहते है ना. हा म्हणते ती तो काय खट्याळ नंदा आहे का या? चांगलं आहे. हा चांगलं आहे. या भांडण करते पण तो सांग नाही ना. दुसरी नंद कुडलची तुझी संगमनेरची का? बरं आहे भाऊ तुमचं. 2 नंदा आहे बा तुला. दोन्हीत कोणती चांगली आहे रे? नाही दोन्ही एकीच नाव आणि मग आता तू कधी जाणार आहे उद्या? कोण येणार न्यायला? हा कोण येणार आहे? ते येणार आहे न्यायला. मग ते आल्यानंतर तू जाणार आहे का? अरे त्याला म्हणा येऊ नको 2-4 दिवस मी नेऊन घालतो ना तुला. हा काय करावं हो. यांचे मालक यायचे उद्या. मग ती उद्या जाणार आहे. मी म्हणलं जाऊ नको 2-4 दिवस थांब. आता तू देवला घेऊन जाणार आहे? देवला इथंच ठेवून जाणार आहे? हा देव आमच्या पशीच राहून दे. पाहिलं का भावांनो बहिणीनो असे चालू राहते काम शेतकरीची. हा आणि आळशी जे माणसं राहते म्हणजे उदाहरणार्थ हा हे असे जे आळशी माणसं राहते का कामाचा लय कटाळा आहे का नाही? अशी किती लोक राहते का रे? लोक राहते कामात कटाळा आलेले ती माणसं ते असे मोबाईल घेऊन येतात. आम्हाला काम करायला मोबाईल घेऊन येतात. त्या वळून काय म्हणत्या मी व्हिडिओ बनवून राहिलो. मग भावांना बहिणीला सांगा तुम्ही कष्ट कोण करतो जावा. अरे नक्की कमेंट करा बर का. तुम्ही कमेंट मध्ये सांगा का बहिणीचं बरोबर आहे का भावांचं तुमच्या. बहिणीचीच बाजू घेते. तिनं नंदचीच बाजू घेतली. ती बी बहिणीचीच बाजू घेते ना मग. हा काय खरं नाही भाऊ. वळणाचं पाणी वळणालाच पळत. आपण किती कावळ्या घाला भाऊ कोणाला काय खरं नाही. मग काय राव बहीण सुद्धा नाही आपली. म्हणजे बहिणीची चूक नाही बरं का. तिला ना धाकी नंदाचा. हा या नंदा म्हणजे त्या जुन्या पिक्चर मधल्या ज्या नंदा आहे का त्याच टाईपच्या नंदा आहे. लय डेंजर आहे ना रे. पुन्हा तसेच आहे ना नाही आहे का? अरे यांच्यापासून जपून राह भाऊ तू. याला मोकार नंदा आहेत. हा तर भावांनो बहिणींनो असं आपलं एका चालू आहे. आता मग राहिलेली पात काढून घेतो मी. यांच्या नादी लागून चालायचं नाही. आमच्याकडे पात म्हणते. तुमच्याकडे काय म्हणते पुन्हा? आत म्हणते. त्यांच्याकडे आत म्हणते. कोपरगावला आहे मै सासरवाडी कोपरगावची कोकम ठाण. हा तर तिकडे आत म्हणते. आमच्याकडे पात म्हणते. आणि तुमच्याकडे काय म्हणते व्हिडिओला कमेंट करून सांगा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट पाहतो. तर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा. नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांना जय जवान, जय किसान, जय शिवराय. राम राम.